विद्यार्थी मित्रांनो, मी आपल्या मराठी टेक गुरुजी या शैक्षणिक चॅनलमध्ये आपले स्वागत करतो. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. धन्यवाद. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज पाहूया दिलेल्या शब्दावरून अर्थपूर्ण वाक्य बनवा भाग 5. चला तर मग शब्दावरून बनवूया अर्थपूर्ण वाक्य. पहिला शब्द आहे पहा पेरू. आपल्याला आता पेरू या शब्दावरून आपण 5 वाक्य बनवून घेऊया. पहिलं वाक्य आहे पहा, मला पेरू खूप आवडतो. मला पेरू खूप आवडतो. पेरू या शब्दावरूनच पुढचं वाक्य होईल पहा, बाजारात छान पेरू मिळतो. वाक्य होईल पहा, बाजारात छान पेरू मिळतो. पुढचं वाक्य बनवूया, आईने मला पेरू दिला. पुढचं वाक्य होईल, आईने मला पेरू दिला. पेरू या शब्दावरूनच पुढचं वाक्य, पेरू मध्ये खूप बिया असतात. पुढचं वाक्य होईल, पेरू मध्ये खूप बिया असतात. पेरू या शब्दावरून पुढचं वाक्य घेऊया, आजीने छान पेरू कापला. आजीने छान पेरू कापला. सर्व वाक्य पाहूया. मला पेरू खूप आवडतो. बाजारात छान पेरू मिळतो. आईने मला पेरू दिला. पेरू मध्ये खूप बिया असतात. आणि शेवटचं वाक्य होतं, आजीने छान पेरू कापला. आजीने छान पेरू कापला. यानंतर आपण पुढच्या शब्दापासून असेच 5 वाक्य बनवून घेऊया. पुढचा शब्द आहे पहा दिलेला, गाय. गाय या शब्दापासून वाक्य बनवूया, मला गाय खूप आवडते. मला गाय खूप आवडते. पुढचं वाक्य होईल, गाय दूध देते. गाय दूध देते. पुढचं वाक्य होईल, गाय गवत खाते. गाय गवत खाते. गाय या शब्दापासूनच आपण पुढचं वाक्य बनवूया, माझ्या घराजवळ गाय आहे. माझ्या घराजवळ गाय आहे. पुढचं वाक्य पाहूया, गाय या शब्दावरून पुढचं वाक्य होईल, गाय एक प्राणी आहे. गाय एक प्राणी आहे. आता आपण सर्व वाक्य एकत्रित वाचूया. पहिलं वाक्य होईल, मला गाय खूप आवडते. पुढचं वाक्य, गाय दूध देते. गाय गवत खाते. पुढचं वाक्य होईल, माझ्या घराजवळ गाय आहे. आणि शेवटचं वाक्य आहे, गाय एक प्राणी आहे. गाय एक प्राणी आहे. धन्यवाद मित्रांनो, धन्यवाद.